त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट सुद्धा येतील। टेस्ट बहुत अच्छा था। आई फेल्ट लाइक कि लेलिस के अंदर मलाई था and I would recommend all the viewers to come over here and enjoy this message। सबसे पहले ये वीडियो रिकॉर्ड ना करें, इसके साथ मैं घूम रहा हूँ, लोगों को पता ना चले। मी जवळजवळ 80-85 पासून इथे येतोय। छोटं दुकान होतं तेव्हापासून तीच सवय आहे इथे। प्रचंड आवडलं आम्हाला। इथे आलो आम्ही दादर एरिया, तर इथं लस्सी पिल्याची आम्ही जात असतो। मी दादरला आलो ना का नेहमी लस्सी पितोच। एक कैलास लस्सी आणि चेतन मध्ये एक बियर मारल्याशिवाय मी दादरच्या बाहेर पडतच नाही। वेलकम बॅक टू माय चॅनल #vlog जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, आज आपण आलोय कल्याण स्टेशनला आणि आता आपण जाणार आहे कुठे? दादरला। सो मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण दादरला जाणार आहोत शूट घेण्यासाठी। कोणता व्लॉग असणार आहे आपल्या टायटल आणि थंबनेल वरून आपल्याला समजणार आहे। मित्रांनो, आपले व्हिडिओ आहे ना प्रत्येक शुक्रवारी दुपारी 2 वाजता येतात आणि मी ठरवले आपला व्लॉग कुठे थांबता कामा नाही। थोडासा माझा आवाज तुम्हाला बसलेला वाटला असेल तरी सुद्धा आपण जाऊ तिथे खाऊ मध्ये फूड व्लॉग करणार आहे। आणि आज माझा असा विचार आहे की 2 तरी व्हिडिओ तिकडचे बनवावे, कारण का आपला एक दुसरा चॅनल सुद्धा आहे बैलगाडा शर्यतीचा, काव्य मधुराज व्लॉग, आणि आपण जॉबला सुद्धा जातो, त्याच्यामुळे आपल्याला टाइम नाही भेटत। पण जितकं जमेल तिथे तुमच्यासाठी जाऊ तिथे खाऊ करणार आहे। सो चला मित्रांनो, जिथे जाऊ तिथे खाऊ मध्ये आज आपण दादर मधले फूड दाखवणार आहेत। कोणता फूड व्लॉग असणार आहे तो तिथे गेल्यावरतीच आपण ठरवूया। सो चला आता आपण निघूया थेट दादरला। 1 hour later। मित्रांनो, फायनली आपण आलोय दादर स्टेशनकडे आणि दादर स्टेशनवरून खाली उतरला तर आपल्याला थेट कैलास मंदिर लस्सी भेटेल आणि इथली लस्सी खूप सुप्रसिद्ध आहे। तुम्ही गर्दी पाहू शकता आणि आपण इथली टेस्ट सुद्धा जाणून घेणार आहोत की इथली लस्सी कशी आहे। आणि ताईने आताच लस्सी टेस्ट केली। ताई या नाही इथे या ना। ताईची ताईची टेस्ट झालेली करून जात होत्या। कसं वाटलं इथली लस्सी कैलास मंदिरची? चांगली आवडली ती? रोज येतं का इथे? रोज नाही येत, आम्ही आता साडे घ्यायला आलो म्हणून। आणि मग पहिल्यांदा टेस्ट आवडली? काय बोलाल इथलं लस्सी? एकदम छान आहे, सुपर आहे, सुपर छान आहे, खूपच आवडली। मित्रांनो, इथं प्रतिक्रिया खूप छान असते। चालेल, ते सुद्धा पुन्हा येणार आहेत मला भेटण्यासाठी। सो आता आपण या ताईंकडनं सुद्धा जाणून घ्या की इथली लस्सी कशी आहे। आणि इथे ना हाफ लस्सी मित्रांनो, पंजाबी हाफ लस्सी 35 आणि फुल लस्सी 70 आणि सम्राट जी फ्रूट लस्सी आहे ती आपल्याला 110 रुपयाला भेटते। ती सुद्धा आपण जाऊन टेस्ट करणार आहे। सो आता आपण बघूया कोण कोण आपल्याला रिव्ह्यू देतो, कारण माझ्या रिव्ह्यूपेक्षा पब्लिकची म्हणजे जनताची रिव्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट आहे। मित्रांनो, बघू शकता आपण आपली आता लस्सी रेडी होते आणि याच्यामध्ये मित्रांनो खास म्हणजे ना वॉटर पाणी मिक्स नाही केला जात आणि स्पेशल दहीची लस्सी बनली जाते। म्हणजे मोस्ट ऑफ ती दहीचीच लस्सी असते पण त्याच्यामध्ये वॉटर मिक्स नसतो। सो पाहू शकता आपली स्पेशल लस्सी बनते, त्याच्यामध्ये थोडंसं आईस टाकण्यात आलं। हा काय टाकलं तुम्ही? ड्राय फ्रूटचा पावडर। पाहू शकता आपली स्पेशल लस्सी बनते। त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट सुद्धा येतील। मित्रांनो, आता आपली लस्सी टेस्ट करणार आहे, कशी लागणार आहे ती बघणार आहे आपण। कैलास मंदिर दादर येथील लस्सी आपण आलोय टेस्ट करण्यासाठी खास। सो पाहू शकता हा फ्रूट अँड नट्स फ्रूट आहे।
तुम्हाला नक्कीच लस्सी आवडेल आणि माझं असं मत आहे दादाला आल्यानंतर ते लस्सी नक्की टेस्ट करावी. स्वीट आहे आणि फ्रुटनस खूप छान आणि वॉटर त्याच्यामध्ये खूप कमी म्हणजे बर्फ असतो तोच मिसळला जातो. त्याच्यानंतर दही प्युअर दहीची लस्सी बनली जाते, वॉटर वापरलं जात नाही. सो तुम्ही एकदा येऊन नक्कीच इथे व्हिजिट द्या. मित्रांनो, इथली लस्सी कैलास मंदिरची लस्सी मी सुद्धा टेस्ट केली आणि माझीच टेस्ट नाही तर इथल्या लोकांची प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहे की इथली लस्सी कशी लागते. कारण का मी स्वतः सांगण्यापेक्षा इथलीच लोक आपल्याला प्रतिक्रिया देतील की इथली लस्सी कशी आहे. सो ताई तुम्ही काय आप क्या बोलोगे? मेरे को कहना है कि ये लस्सी इट वाज सुपर्ब, टेस्ट बहुत अच्छा था. आई फेल्ट लाइक कि लेली इसके अंदर मलाई था. And I would recommend all the viewers to come over here and enjoy this lassi. Yes, I have come over here. फर्स्ट टाइम में कैसा लगा? बहुत अच्छा लगा, एक्सपीरियंस अच्छा था. सर आप क्या बोलोगे? सबसे पहले ये वीडियो रिकॉर्ड ना करें, इसके साथ मैं घूम रहा हूँ, लोगों को पता ना चले. आम्ही जवळजवळ 80-85 पासून इथे येतोय. छोटं दुकान होतं तेव्हापासून तीच चव आहे इथे. प्रचंड आवडतं आम्हाला. इथे आलो आम्ही दादर एरियात तर इथं लस्सी पिल्याची आम्ही जात असतो. 98 अगदी छोटं दुकान होतं तेव्हापासून आम्ही यायचो इथे. आणि हे कधीपासून सुरुवात झाली असेल? त्याच्या 80च्या आधी असेल थोडस. बहुत पुराणी दुकान आहे आणि याच्यामध्ये आणि ऑथेंटिक आहे. म्हणजे आम्ही जसं आम्ही आधी घेतलंय ती अगदीच चव आहे आता. आणि आम्ही साधीच घेतो, बाकी फॅन्सी घेत नाही आम्ही प्रकार. जे मी बघितलं की लस्सी दही असते त्याच्यामध्ये पाणी वॉटर मिक्स नसतो आईस थोडे टाकायचं. बरोबर तसं काही नाहीये इथे. असं वाटतं की लस्सी पितोय की खातोय. Yes, खायलाच लागते लस्सी ते चमच्याने. पिणं प्रकार नाहीये. एकदम मस्त चव आणि छानच आहे. दादाला आल्यानंतर काय सांगितलं? दादर म्हणजे कैलास लस्सी. कैलास म्हणजे दादर आणि दादर म्हणजेच कैलास. समीकरण आहे अगदी. छान समीकरण दिलेले ताईने. सो थँक्यू तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल. हो करताय ना. वयाच्या लहानापासून मोठ्यापर्यंत इथे येऊन आवर्जून लस्सी टेस्ट करतात. दादा काय बोलाल इथं कैलास मंदिर लस्सी बद्दल? मी दादरला आलो ना का नेहमी लस्सी पितोच. एक कैलास लस्सी आणि चेतनमध्ये एक बियर मारल्याशिवाय मी दादरच्या बाहेर पडतच नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मित्र मी सुद्धा कल्याणमधून आलोय आणि मी बघितलं होतं की जर दादरला येत असेल तर कैलास मंदिरची लस्सी प्यावी म्हणून मी इथे ट्राय करण्यासाठी आलो. नक्की. तुम्ही काय सजेस्ट? लोकांनी ही लस्सी पिल्याशिवाय दादरमधून बाहेर निघालच नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो इथे लोकांची खूप पसंती आहे आणि तुम्ही सुद्धा इथे एकदा दादरला आल्यानंतर ब्रिज उतरल्यानंतर समोरच आपल्याला कैलास मंदिर लस्सी भेटेल. काही अंतरावरतीच म्हणजे पाऊल टाकलं तुम्ही तर तुम्हाला ही कैलास मंदिर लस्सी भेटेल. सो तुम्ही नक्कीच इथे येऊन व्हिजिट करा. सो मित्रांनो आपला असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत येत राहतील. आपल्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करा कारण का असेच नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. कारण मला प्रेरणा देते दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी. सो चला आता दादरला आलो तर अजून एक व्हिडिओ तरी बनत आहे. सो चला आता जाऊया आपण पुढच्या लॉगसाठी.